अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. खरीप हंगामाच्या आजपासून जे आहे त्या कापूस बियाण्याच्या विक्रीला सुरू झाले. आपण आवाज का कृषी केंद्र आपण पाहू शकता की या ठिकाणी कृषी विभागाचं भरारी पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि ते बियाण्याचे या ठिकाणी जे आहे ते चेक करताना दिसत आहे. भरारी पथक सकाळपासूनच या ठिकाणी निघालेलं आहे आणि ते ज्या ठिकाणी चेक करताना पाहू शकता की कृषी विभागाचे अधिकारी ज्या ठिकाणी पाहू शकता की बियाणं जे आहेत आता अजित 155 जे आहे त्याची ज्या ठिकाणी पाहणी करतात की नेमकं बियाणं खरंच ओरिजिनल आहे का, त्यात जो ट्रेडमार्क आहे काय सर्व या ठिकाणी जे आपल्याला पाहताना अधिकारी या ठिकाणी चेक करताना दिसत आहे. तर ही तारीख जी आहे ती चेक केल्या जात आहे की नेमकं बियाणं आताच आहे की मागच्या वर्षीचं बियाणं या ठिकाणी विक्री होत आहे. पाहू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांनी आजपासून जे आहे या ठिकाणी बियाणे खरेदीला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी या ठिकाणी बियाणे खरेदी करतात आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे शेतकरी ज्यांनी बियाणं घेतलं त्यांचाही या ठिकाणी जे आहे त्यांच्या टोपी आणि जे आहे त्यांना रुमाल देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे. म्हणजे जे आज बियाण्याची विक्री झालेली आहे आणि सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे आहे या ठिकाणी त्यांना आपण पाहू शकता की या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. शेतकरी आहेत यांनी या ठिकाणी बियाणे खरेदी केलेली आहे त्यांच्या या ठिकाणी टोपी आणि रुमाल या ठिकाणी देऊन जे आहेत ज्या सत्कार करण्यात येतो आहे. आणि आपल्यासोबत या ठिकाणी कृषी अधिकारी या ठिकाणी आहेत. सर मला सांगाल की आजपासून बियाणे जे आहेत विक्रीला सुरुवात झालेली आहे, नेमकं जे आहेत आज आणि कसं नियोजन केलेलं आहे आणि जे आहे किती पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत? आजपासून कापूस बियाण्याची विक्री सुरू झालेली आहे आणि यामध्ये जिल्हास्तरीय भरारी पथक आज इथे दाखल होऊन या बियाण्याचे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व निकषात आहे का याची तपासणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये अजित या कंपनीच्या अजित 155 या वाहनाला सर्वाधिक पसंती असल्याने त्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा कंपनीद्वारे करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आज सध्या कुठल्याही प्रकारची साठ्यामध्ये कमतरता नाही आहे. साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि कंपनीने आश्वस्त केलेलं आहे की याही पुढे कापूस बियाणे पाकिटांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येईल. किती पथक गठीत करण्यात आलेले आहेत? यामध्ये भरारी पथकामध्ये जिल्हा स्तरावरील 1 आणि प्रत्येक तालुक्याला 1 असे एकूण 8 पथकं स्थापित झालेले आहेत आणि सर्व पथकं ही तालुक्याची पथकं तालुका स्तरावर आणि जिल्ह्याचं पथक इथे पाहणी करून त्याची पाहत आहे की जे मानांकन आहे त्याप्रमाणे सर्व बियाणे आहे का. ते होते कृषी अधिकारी या ठिकाणी आजपासून ज्या बियाण्यांना विक्री झालेली आहे आणि सकाळपासून या ठिकाणी पथक आलेलं आहे आणि आपण ते पाहतात की या ठिकाणी ज्या ठिकाणी नेमकं हे करतायत की बाबा त्या तारीख व्यवस्थित आहे का आणि जे बियाणं जे आहे ते व्यवस्थित आहे का, केलं आहे का. त्यामुळे सकाळपासून या ठिकाणी आता बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आलेले आहेत. शेतकरी या ठिकाणी बियाणे खरेदी करत आहेत. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला.